आज आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंगचे रूल्स बघूया. रूल्स फॉर ऑपरेटर ओव्हरलोडिंग कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा एक्झामला विचारलेला आहे की ऑपरेटर ओव्हरलोडिंगचे रूल्स काय आहे. ठीक आहे, सो फर्स्ट रूल बघूया. ओन्ली एक्झिस्टिंग ऑपरेटर्स कॅन बी ओव्हरलोडेड. एक्झिस्टिंग ऑपरेटर्स म्हणजे तुम्ही मॅथ्समध्ये जे जे वापरता, जे आत्तापर्यंत तुम्हाला फॅमिलियर आहेत, तेच ऑपरेटर तुम्ही ओव्हरलोड करू शकता. न्यू ऑपरेटर्स कॅनॉट बी क्रिएटेड. याचा अर्थ कोणता तरी नवीन ऑपरेटर तयार करा आणि मग तो ओव्हरलोड करा, असं काहीही नाही. फॉर एक्झाम्पल बघा, प्लस, मायनस, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, हे जे तुम्हाला माहिती आहेत ऑपरेटर्स, तेच ओव्हरलोड होऊ शकतात. नवीन कुठला तरी तयार करायचा आणि तो ओव्हरलोड करायचा असं होत नाही किंवा करता येत नाही. सोपे सोपे रूल्स आहेत, पण लक्ष द्या. द ओव्हरलोडेड ऑपरेटर मस्ट हॅव ॲट लिस्ट, म्हणजे कमीत कमी वन ऑपरँड दॅट इज ऑफ युजर डिफाईन्ड टाईप. याचा अर्थ आहे, जो ऑपरेटर ओव्हरलोड करताय, फॉर एक्झाम्पल प्लस हा ओव्हरलोड करताय, ठीक आहे, मला किती ऑपरँड लागणार आहेत? 2. मग ते म्हणतात या 2पैकी कमीत कमी एक ऑपरँडचा टाईप युजर डिफाईन्ड हवा आहे. ठीक आहे, सो ते युजर डिफाईन्ड म्हणजे युजरने तयार केलेला. तर आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये C1 आणि C2 हे 2 ऑपरँड आहेत किंवा हे ऑब्जेक्ट म्हणा तुम्ही. या दोघांचा टाईप काय आहे रे? क्लास आहे. C1 काय आहे एक्झाम्पलमध्ये बघा, तुम्हाला दाखवते वाटलं तर. C1, C2, C3 आर द ऑब्जेक्ट्स ऑफ विच टाईप? कॉम्प्लेक्स. आणि कॉम्प्लेक्स हा क्लास का काय म्हणतो आपण? युजर डिफाईन्ड डेटा टाईप येतो. ठीक आहे ना. सो या रूलचा एवढाच अर्थ आहे की जे ऑपरँड्स 2 ऑपरँड असतील तर त्यातला एक तरी ऑपरँड, कमीत कमी एक, दोन्ही असले तरी काही हरकत नाही, पण कमीत कमी एक तरी युजर डिफाईन्ड डेटा टाईप हवा. ठीक आहे. C1 ह्या दोघांचा टाईप काय आहे? आपल्या एक्झाम्पलमध्ये दोघं युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहेत. क्लास हा युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे, हा डेटा टाईप आहे क्लास, आणि तो युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे. जसं आपण इंट ए काय झाला? व्हेरिएबल, सगळ्यांना माहिती आहे. त्याचा एचा टाईप काय झाला? इंटिजर, की जो बिल्ट इन डेटा टाईप आहे. तसे C1, C2 ऑब्जेक्ट आहे आणि यांचा टाईप काय आहे? क्लास, आणि जो क्लास काय आहे तो युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, वी कांट चेंज द बेसिक मिनिंग ऑफ ऑपरेटर. आपण ऑपरेटरचा बेसिक मिनिंग बदलू शकत नाही. दॅट इज म्हणजेच वी कांट रिडिफाईन द प्लस ऑपरेटर सबस्ट्रॅक्ट द वन व्हॅल्यू फ्रॉम द अदर. ज्यावेळेस तुम्ही C1 + C2 करता, ठीक आहे, मग यासाठी जे काही ऑपरेटर फंक्शन लिहिणार आहात प्लससाठी, याचा अर्थ त्या फंक्शनमध्ये काय होणार आहे? ॲक्च्युली ॲडिशनच होणार आहे. असं नाही ना की प्लस सिम्बॉल वापरलं आहे आणि सबस्ट्रॅक्शन चालू आहे. ठीक आहे. सो बेसिक मिनिंग त्या सिम्बॉलचा आपण बदलत नाही. नेक्स्ट, देअर आर सम ऑपरेटर्स दॅट कॅनॉट बी ओव्हरलोडेड. असे काही ऑपरेटर्स आहेत की ते ओव्हरलोड करता येत नाही, त्यासाठी तुम्हाला ओव्हरलोडिंग फंक्शन लिहिता येत नाही. मग कोणते कोणते आहेत? तर ती नावं फक्त लक्षात ठेवा, बाकी काही नाही. बघा, साईज ऑफ, मेंबरशिप, डॉट दिला आहे, मेंबरशिप ऑपरेटर, डॉट आणि स्टार, पॉइंटर टू मेंबर ऑपरेटर, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि कंडिशनल ऑपरेटर. असे 4 ऑपरेटर्स आहेत की ज्याचा वापर तुम्ही ओव्हरलोडिंगमध्ये करू शकत नाही. म्हणजे बघा, C1 डॉट C2 असं लिहू शकत नाही तुम्ही, म्हणजे हे ऑपरेटर्स ओव्हरलोडिंगमध्ये वापरता येत नाही. नेक्स्ट रूल बघा, वी कॅनॉट यूज फ्रेंड फंक्शन टू ओव्हरलोड सर्टन ऑपरेटर्स. हाऊएव्हर मेंबर फंक्शन्स कॅन बी यूज टू ओव्हरलोड देम. याचा अर्थ असा आहे, काही ऑपरेटर्स बघा, काही ऑपरेटर असे आहेत की जे तुम्ही ओव्हरलोड करू शकता, पण ओव्हरलोड करण्यासाठी जे मेंबर फंक्शन लिहिता, जर तुम्ही ओव्हरलोड करताना ते मेंबर फंक्शन म्हणून लिहित असाल तर ओके, पण ॲज तुम्ही ते लिहित असताना ॲज अ फ्रेंड फंक्शन म्हणून जर लिहित असाल तर ते ऑपरेटर तुम्ही ओव्हरलोड करू शकत नाही. आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये फॉर एक्झाम्पल इक्वल टूला असाइनमेंट ऑपरेटर म्हटलं आहे. ठीक आहे, हे ऑपरेटर तुम्हाला ओव्हरलोड करायचं आहे, त्यासाठी तुम्ही ऑपरेटर फंक्शन लिहिलं. बघा, फॉर एक्झाम्पल ऑपरेटर इक्वल टू कंस टाकला आणि मी या फंक्शन कोणत्या क्लासमधलं एक्झाम्पल म्हणून कॉम्प्लेक्स या क्लासमधलं लिहिलेलं आहे, की जनरल कळावं म्हणून लिहिले हे ऑपरेटर फंक्शन. ठीक आहे, मग हे लिहिले, याचा अर्थ या ऑपरेटर फंक्शनच्या आधी मी काही लिहिलेलं नाही आहे, याचा अर्थ ऑपरेटर फंक्शन ॲज अ मेंबर फंक्शन झालं. ठीक आहे ना, असं तुम्ही करू शकता. पण ऑपरेटर फंक्शन लिहित असताना ॲज अ तुम्ही त्याला फ्रेंड बनवलं
तर हे ऑपरेटर ओव्हरलोड करत असाल तर हे करू शकत नाही. म्हणजे असे काही ऑपरेटर्स आहेत की जे तुम्हाला ओव्हरलोड करायचे असतील तर तुम्ही जे फंक्शन लिहिताय ते ॲज अ फ्रेंड म्हणून लिहू शकत नाही. ते जर तुम्हाला ऑपरेटर ओव्हरलोड करायचे असतील तर नॉर्मल मेंबर फंक्शनसारखं डिक्लेअर करा. जसं आपण ओव्हरलोडिंगचा प्रोग्राम बघितला ना बायनरी ओव्हरलोडिंगचा, तसं. ठीक आहे, काही अवघड नाही आहे, हे सोपं आहे. सो नावं फक्त वाचते. असाइनमेंट ऑपरेटर, फंक्शन कॉल ऑपरेटर, सबस्क्रिप्टिंग ऑपरेटर आणि क्लास मेंबर ॲक्सेस ऑपरेटर. फक्त लक्षात ठेवायचे की असे कोणते ऑपरेटर्स आहेत की जे ओव्हरलोड करायचं असेल तर ॲज अ फ्रेंड फंक्शन म्हणून ओव्हरलोड करू शकत नाही. म्हणजे तुम्ही त्याचे ऑपरेटर फंक्शन लिहिताना ॲज अ फ्रेंड ऑपरेटर फंक्शन म्हणून लिहू शकत नाही. मग ते लिहायचं कसं तर नॉर्मल मेंबर फंक्शनसारखं लिहायचं. म्हणजे बघा हे असं, म्हणजे त्या ऑपरेटर तो सिम्बॉल जो ओव्हरलोड करायचा आहे, काय पॅरामीटर असतील ते कोणत्या क्लासचा आहे त्या क्लासचा डेटा टाईप असं लिहा. पण या नावाच्या आधी फ्रेंड म्हणू नका. कोणासाठी तर सर्टन ऑपरेटर्ससाठी. एवढंच आहे, बाकी काही नाही. हे लास्ट रूल्स मागच्याच व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेले आहेत. हे लास्ट 2 पॉईंट्स. युनरी ऑपरेटर्स ओव्हरलोडेड. युनरी ऑपरेटरच्या वेळेस तुम्ही ओव्हरलोड करता याचा अर्थ त्यांनी सांगितला आहे. बाय मीन्स मेंबर फंक्शन टेक नो आर्ग्युमेंट, दोज ओव्हरलोडेड बाय मीन्स फ्रेंड फंक्शन टेक 1 आर्ग्युमेंट. ज्यावेळेस तुम्ही युनरी ऑपरेटर ओव्हरलोड करता आणि त्यासाठी फंक्शन लिहिता ॲज अ ऑपरेटर फंक्शन, तुम्ही 2 पद्धतीने लिहू शकता. ॲज अ ऑपरेटर फंक्शन मेंबर फंक्शन म्हणून लिहू शकता किंवा ॲज अ ऑपरेटर फंक्शन फ्रेंड फंक्शन म्हणून लिहू शकता. जर तुम्ही मेंबर फंक्शन म्हणून लिहिलं, युनरी ऑपरेटर असेल तर काहीच पॅरामीटर तो घेत नाही. आणि तुम्ही युनरी ऑपरेटर ओव्हरलोड करताय आणि लिहिताना ऑपरेटर फंक्शन ॲज अ फ्रेंड फंक्शन लिहिलं तर ते किती पॅरामीटर घेतं? 1 पॅरामीटर घेतं. याचं एक्झाम्पल लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, तरीसुद्धा मी ते दाखवते बघा. मायनस हा युनरी ऑपरेटर आहे. ठीक आहे, तो लिहिताना कसं लिहिलं आहे तर फ्रेंड मेंबर फंक्शनसारखा लिहिलेला आहे. त्यामुळे पॅरामीटर पास केला का? नाही. ऑपरेटर मायनस फंक्शन लिहिताना ॲज अ फ्रेंड लिहिलं आहे, म्हणजे फ्रेंड कीवर्ड लिहिला आहे. त्यात ते फ्रेंड फंक्शन झालं. ऑपरेटर मायनस फ्रेंड फंक्शन झालं. ऑपरेटर मायनसच्या आधी मी काय लिहिले का नाही, याचा अर्थ तो काय झाला? मेंबर फंक्शन झाला. फ्रेंड असेल तर किती असणार आहेत? 1. फ्रेंड नसेल तर किती असणार आहे? काहीच नाही. कधी? जर युनरी ऑपरेटर असेल तर. सेम सगळ्या गोष्टी कुणासाठी आहेत? नेक्स्ट रूल बायनरीसाठी आहे. तर तुम्ही बायनरी ऑपरेटर ओव्हरलोड करताय आणि ऑपरेटर फंक्शन लिहिताना ॲज अ मेंबर फंक्शन लिहिलेलं आहे बघा. मेंबर फंक्शन आहे, हे ऑपरेटर फंक्शन आहे. कसलं आहे ऑपरेटर फंक्शन? ॲज अ मेंबर आहे, म्हणजे क्लासमध्ये लिहिलं म्हणून ते क्लासचा मेंबर झालं. आता ऑपरेटर प्लस हे किंवा हे बरं. आता ऑपरेटर फंक्शन लिहिताना जर तुम्ही कसं लिहिलं आहे? फ्रेंड, म्हणजे ह्या फंक्शनला तुम्ही काय म्हणणार आहे? फ्रेंड कीवर्ड लिहिल्यामुळे फ्रेंड फंक्शन झालं. ठीक आहे, बघा फ्रेंड ऑपरेटर फंक्शन झालं. ठीक आहे, जरी ते क्लासमध्ये लिहिलं असलं तरी ते क्लासचा मेंबर नाही आहे. ठीक आहे, नाही तुम्हाला माहिती आहे, फ्रेंड फंक्शनचा व्हिडिओ बघा, कळेल तुम्हाला. मग ह्याला किती पॅरामीटर पास करायचे? 2. आपला याच्यामध्ये फक्त मुद्दा एवढाच आहे की तुम्ही ऑपरेटर बायनरी ओव्हरलोड करत असाल, मेंबर फंक्शन असेल तर 1 पॅरामीटर. ठीक आहे, ऑपरेटर फंक्शन लिहित आहे आणि फ्रेंड फंक्शन त्याला केलं, फ्रेंड हा कीवर्ड लिहिला तर, आणि बायनरी ओव्हरलोडिंग करत असाल तर 2. 2, 1, 1, 0 एवढाच काउंट आहे इथे बघा. 1, 0, 1, 1 आणि 2. कधी? मेंबर फंक्शन फ्रेंड फंक्शन. सेम मेंबर फंक्शन फ्रेंड फंक्शन. ठीक आहे, सो हे सगळे आपले काय झाले? रूल्स झाले. आणि तुम्हाला ॲडव्हान्टेजेस फक्त एक वाचून दाखवते सो दॅट कळेल. ऑपरेटर ओव्हरलोडिंग कन्सेप्ट एक्सटेंड्स द कॅपेबिलिटी ऑफ ऑपरेटर टू ऑपरेट ऑन युजर डिफाईन्ड डेटा टाईप. ऑपरेटर ओव्हरलोडिंगनी काय अचीव केलं जातं तर ऑपरेटर्सची ताकद वाढवली जाते. कशी ताकद वाढवली जाते तर ते ऑपरेटर्स कुणासोबत काम करतात तर युजर डिफाईन्ड डेटा टाईपसोबत काम करतात. जसं की बघा, हे बघा, ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे की A+B फक्त, म्हणजे हा ऑपरेटर इंटिजर नंबरचीच ॲडिशन करू शकतो. पण ऑपरेटर ओव्हरलोडिंग हा सगळा कन्सेप्ट बघितल्यावर तुम्हाला कळेल की आपण प्लसची ताकद वाढवली तो कुणाची ॲडिशन आता करू शकतो? 2 ऑब्जेक्टची. एवढंच आहे. नेक्स्ट, इट कॅन बी ॲप्लाइड टू डेटा कन्व्हर्जन. एवढंच लक्षात ठेवा की या कन्सेप्टचा वापर कुठं होतो तो डेटा कन्वर्ट करण्यासाठी. लक्षात ठेवा, बाकी नाही काही. हे मी सांगते. युझिंग ऑपरेटर ओव्हरलोडिंग टेक्निक युजर डिफाईन्ड डेटा टाईप बिहेव मच सेम वे ॲज द बिल्ट इन डेटा टाईप. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये बघा, हे वाक्य तुम्हाला सेम वाटत आहे ह्याच्यासारखंच, बरोबर आहे ना? असं काही वेगळं वाटतंय का तुम्हाला? नाही. याच त्या वाक्याचा अर्थ आहे की बघा,
युझिंग ऑपरेटर ओव्हरलोडिंग टेक्निक युजर डिफाईन्ड डेटा टाईप म्हणजे हे बघा C1 आणि C2 आत्ताच सांगितलं दोघांचे टाईप काय आहेत युजर डिफाईन्ड. C1चा टाईप काय आहे कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लेक्स हा काय आहे युजर डिफाईन्ड डेटा टाईप. पण हे अशा पद्धतीने लिहिले आहेत की आपल्याला ते नॉर्मल मॅथ्समध्ये A+B करतात तशा पद्धतीनेच लिहिलेले आहेत. त्यामुळे ऑपरेटर ओव्हरलोडिंगमध्ये लिहितानाचा सिंटॅक्स काही वेगळेला नाही, इझी वे आहे. ठीक आहे. युझिंग ऑपरेटर ओव्हरलोडिंग टेक्निक युजर डिफाईन्ड डेटा टाईप बिहेव मच सेम वे ॲज इन बिल्ट इन डेटा टाईप. दोघं सारखंच काम करतात, दोघं सारखं असल्याचंच दाखवतात, काही वेगळं वाटत नाही. ठीक आहे. ओके.